आपल्याला सकाळच्या सत्रामध्ये तो स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन पाहायला मिळतोय स्ट्रायकिंग कडे. ओहो पहिला डान्सिंग डाऊनने केलेला बॉल आणि यावेळेला मात्र वावराच्या बाहेर आणि बांधाच्या पल्ले आड बॉलला बॅट दिलाय षटकार. थँक्यू डीजे. खऱ्या अर्थानं आपण संगीताच्या माध्यमातून सुद्धा ऐकतोय दोस्ती तुटायची नाही. खऱ्या अर्थानं दोन दोस्त दोन मित्र एक तुल्यबल मित्र असतात. ते नेहमीच एकमेकाची साथ निभवत असतात. क्रिकेट सुद्धा असाच खेळ आहे. मैदानाच्या आतमध्ये मैत्री निभावावी लागते, मैदानाच्या बाहेर सुद्धा मैत्री निभावावी लागते. अगदी चांगला कमबॅक दर्शवताना पाहायला मिळाला. पहिल्या बॉलवरती षटकार आला, तदनंतर दुसऱ्या बॉलवरती कमबॅक करताना पाहायला मिळाला नीरज. डॉट बॉलची सांगता. मैदान जरी तुमचं असलं तरी धिंगाणा मात्र आमचाच असणार आहे. खेळ मात्र क्रिकेटचा, विजयी मात्र क्रिकेटचा होणार आहे, यातील मात्र शंका नाही आहे. मैदानाच्या आतमध्ये एक बाजूला हर हुन्नरी खेळाडू, एक अष्टपैलू खेळाडू अर्थातच स्वप्नीलला पाहतोय. आणखीन एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. अगदी पायांवरती आदळणारा चेंडू राहिलाय. अपील उचलून धरली आहे. अपील मध्ये जर आपण पाहिलं उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी पाहायला मिळाला. आणखीन एक डॉट बॉल. अगदी अपील उचलून धरली होती. सेलिब्रेशन सुद्धा पाहायला मिळालं आपल्याला. नीरज चांगला कमबॅक करताना पाहायला मिळाला. पहिल्या बॉलवरती एक मोठा प्रहार आला, तदनंतर दोन चेंडू निर्धाव. हो 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 आणखीन एक अगदी टप्पा पडल्यानंतर लगेचच अगदी नाका तोंडात जाऊन जाणारा राहिलाय. इट्स परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळाली. वन परती ओव्हर वॉर्निंग दिली जाते. गोलंदाजाला दंडित केलं जाईल. दुसरा गोल जर चेंडू हाताळला तर दंडित केलं जाईल गोलंदाजाला. वन परती ओव्हर अशी वॉर्निंग दिली जाते. वन बाउन्स. गोलंदाजी अगदी पाहायला मिळाली. चांगल्या टप्प्यावरती योग्यरीत्या टप्पा हाताळून अगदी योग्यरीत्या खांद्याचा वापर, तदनंतर डायरेक्ट विकेट किपरच्या हातामध्ये बॉल विसावताना पाहायला मिळाला. ओहो यावेळेला स्टेट डाऊन द ग्राउंड. स्वतःच्या फालोत्र्यामध्ये झेल घेण्याची मानस धाडस, परंतु बॅकअप चांगला मिळाला आणि इथं मात्र मोठा मासा गळाला फसला आणि यावेळेला मात्र विकेट डाऊन होतोय अगदी स्वप्नीलचं. बॅक टू द पेव्हिलियन गॉन स्वप्नील. एस डीजे. थँक्यू डीजे थँक्यू. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं नीरजने सुद्धा दाखवून दिलं क्रिकेट हे नेहमी माझ्या हृदयात असेल, वयात नाहीये. कारण क्रिकेट खेळाला वय मर्यादा पाहिली जात नाहीये. क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थानं क्रिकेट खेळणं हा धर्म बनलाय आपला. अगदी आपण पाहतोय सकाळच्या सत्रापासून एक आयोजन, अगदी मोठमोठ्या सामन्यांना देखील लाजवणारं आयोजन आपल्याला पाहायला मिळालंय. सत्यसेवा मंडळ आयोजित श्री साई क्रिकेट संघ यांच्या संयुक्त विद्यमानानं आपण पाहतोय सत्यसेवा मंडळ चषक 2023चा थरार पाहायला मिळते आपल्याला. पर्व दुसरं आणि गुहागरकर सर्व मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्गवरती अगदी पहिली सफलता प्राप्त करण्याचा मानस धाडस ठेवलाय नीरजनी. नवीन फलंदाज अनिल यावेळेला हलक्या हाताने स्टेअर केलंय. लॉंग लेग वरून अगदी वेगानं क्षेत्ररक्षक धावत येत असताना पाहायला मिळाला. एक धाव. पहिला षटक संपुष्टात. पहिल्या षटका अखेर धावफलक पाहिली 7 धावा धावफलकावरती. खऱ्या अर्थानं 7 हा आकडा आपण पाहतोय ज्यानं क्रिकेटमध्ये हेलिकॉप्टर स्ट्रोक इम्प्रूव्ह केला आणि ह्या क्रिकेटला हेलिकॉप्टर स्ट्रोकची सवय ज्यानं लावली ते म्हणजे माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी, जर्सी नंबर 7. थँक्यू डीजे.
चला वेळ नका घेऊ, विनंती असेल वेळ नका घेऊ. नवीन गोलंदाज दुसरं षटक हाताळण्याकरिता गोलंदाज स्वरूप. स्वरूपचं रूप धारण करणारी गोलंदाजी पाहायला मिळेल का आपल्याला? नाव तर स्वरूप, संघासाठी रूप धारण करेल का पाहायला मिळेल आपल्याला. पहिला षटक आपण पहिल्या षटका अगदी कंजूसी पद्धतीने षटक हाताळताना पाहायला मिळालं. 6 चेंडूमध्ये 7 धावा फक्त खर्चीकरण करताना पाहायला मिळाले. अगदी कम खर्चा जादा चर्चा पाहायला मिळाली पहिल्या षटकात. चला मैदानाच्या आतमध्ये विलंब न लावता आपण स्विच द्या. हा आपण लाईव्ह खेळतोय. सर्व प्रेक्षक मायबाप वर्ग आपली मॅच पाहत आहेत. आपलं भाऊ, आपली बहीण, आपली आई, घरी आपलं जेवढे फॅमिली मेंबर्स आहेत ते सर्व आपल्याला पाहत आहेत. त्यामुळे आपण ज्यावेळी लाईव्ह क्रिकेट खेळत असतो त्यावेळे सर्व गोष्टींची जाणीव असणं गरजेचं असणार आहे. कारण लाईव्ह एक ज्या पद्धतीने खेळलं जातं क्रिकेट अगदी इंटरनॅशनल लेवलने खेळलं जात आहे. सध्याच्या घडीला क्रिकेट आपण पाहतोय, क्रिकेटला स्कोप वाढलाय. अगदी क्रिकेट हा धर्म बनलाय. 7ला 1. चला दुसरे षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज स्वरूपला पाहतोय आपण. स्ट्रायकिंग कडे आता फलंदाजी करिता अनिल. ओहो यावेळेला फाईन लेगला अगदी क्षेत्ररक्षक शॉर्ट लेगला तैनात होता. काहीसा फंबल होताना पाहायला मिळाला आणि त्याच कारणास्तव 1 धाव मिळाली. 1 धावेनंतर धावफलक आपण पाहतोय 8 धावा धावफलकावरती. 8ला 1. अर्थातच आलेपण संघ 8 रन लॉस ऑफ 1 विकेट ऑन स्कोर बोर्ड मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चला दुसरा बॉल. स्ट्रायकिंग कडे आपण पाहतोय किलर द मिलर लेफ्टी स्ट्रायकर फलंदाजी करताना अगदी स्फोटक फलंदाज. ओहो यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये एक सहज आणि साधा सोपा झेल धरतीला दान झालाय आणि इथे मात्र अगदी जीवदान मिळाय फलंदाजाला. मी मगाच्या सत्रामध्ये सुद्धा म्हटलं होतं कि मंजिले मिले ना मिले ये मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करे ये गलत बात है. यावेळेला मात्र अगदी आपण पाहिलं ना कॅच सोडली आहे का मॅच सुटली आहे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पुढचा बॉल. ओहो म्हटलंय ना यावेळेला मात्र इथे आपण जर पाहिलं टायमिंग प्रॉपर मनगटाचा वापर आणि बॉल करतोय हवाई सफर. 6 धावा. थँक्यू डीजे. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय विकेट जात असताना अगदी अनिलनं सावरलंय. तुटायचं नसेल तर किती भिडायचं हे मात्र लक्षात आलं पाहिजे. मग विषय किती गोड आणि खोल असलं तरी चालेल. मोठा प्रहार पाहायला मिळाला. षटकार आला. पुढचा बॉल. आणखीन एक स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. यावेळेला लॉंगरला क्षेत्ररक्षक आहे परंतु बॅकअप चांगला मिळाला. 1 बॉल 1 टप्पा. बॉल गॅदर करेल, बॉलची फेक करेल, तदवर धाव मिळेल. 2 धावा मिळतील. 2 धावा अर्जित केल्या जातील. ह्या दुहेरी धावसंख्येनंतर धावफलक वधारला जात आहे. 17 धावा धावफलकावरती. धावा धावफलकावरती आपण पाहतोय. आणखीन एक यावेळेला मिड विकेटच्या डोक्यावरून अगदी बॉल सीमा पार येतोय. अद्भुत, अविश्वसनीय, अस्मरणीय, हा उत्तुंग असा आग ओकणारा षटकार.
थँक्यू डीसे. खऱ्या अर्थानं एक प्रतिस्तोड उत्तर देण्याचं काम करतोय. खऱ्या अर्थानं निखिल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. निखिल ऑन अ फायर. आणखीन एक बिग हिट करण्याचा प्रयत्न. यावेळेला मात्र बराच काळ बॉल हवेमध्ये अगदी वेगानं धावत असताना क्षेत्ररक्षक बॉलवरती पाहायला मिळाला, परंतु बॉल धरतीला दान झाला आणि 2 धावा सहजरित्या अर्जित झाल्या. ह्या दुहेरी धावसंख्येनंतर धावफलक पाहतोय 25 धावा धावफलकावरती. दुसरा षटक संपुष्टात. 24 लॉस ऑफ 1 विकेट, 25 लॉस ऑफ 1 विकेट ऑन द स्कोरबोर्ड मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. तिसरं षटक हाताळण्याकरिता एक युवा गोलंदाज आदित्य. गोलंदाजी मार्क वरती आदित्यला पाहतोय आपण. फलंदाजीचा विचार केला निखिलला पाहतोय आपण. चांगली फलंदाजी राहिली आहे. अनिल. गोलंदाजी मार्क वरती आदित्यला प्राचारण केले जात आहे. आदित्यच्या हातात चेंडू सुपूर्द केलं जात आहे. यावेळेला मात्र आदित्य एक युवा गोलंदाज पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. समोर जर पाहिलं आपण तर कडवं आव्हान, अर्थातच किलर जमीला लेफ्टी स्ट्रायकर मैदानाच्या आतमध्ये सौरभ. आदित्य उर्ध विकेटने रमत होताना पाहायला मिळते आपल्याला. ओहो, यावेळेला मात्र अगदी टप्पा पडल्यानंतर शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच धाव मिळेल. ह्या एकेरी धावसंख्येनंतर धावफलक वाढतंय 26 धावा धावफलकावरती. 26 ला 1 जर आपण पाहिलं पालेपन संघ अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. एक गडी बाद 26. ओहो, यावेळेला ऑफ स्टिकला बराचसा बाहेरचा चेंडू राहिलाय. पंच दोन्ही हात स्थिरावताना पाहायला मिळते. ॲज इट इज वाईड. एक अतिरिक्त धाव अवंतर चेंडू. या अतिरिक्त धाव संख्येनंतर धावफलक 27 धावा धावफलकावरती. सत्तावीस आकडा पाहिला ना आपण. कालाचा दिवस ठरला होता. 27 नोव्हेंबर 2014 ऑस्ट्रेलियाचा खेळाडू फिल ह्यूज आणि गोलंदाज आफ्रिकेचा सिंग एबोट हे होते. मागून चेंडू मेंदूला लागला होता आणि निधन झालं होतं तिथं. तोच आकडा मैदानाच्या आतमध्ये 27 आपल्याला पाहायला मिळाला. अगदी धावफलक आपण पाहिलं 27 ला 1. बॉल. ओहो, यावेळेला लेग स्टिकला मिस करून जाणार चेंडू राहिला. आणखीन एक वाईट बॉल. अतिरिक्त धाव. पुढचा बॉल. आणखीन एक यावेळेला देखील जर आपण पाहिलं कुठेतरी लाईन आणि लेंथ भरकटताना पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. आणि त्याच कारणास्तव अतिरिक्त धाव. धावफलक आपण पाहतोय 29 धावा धावफलकावरती. 30 धावा. 30 ला 1. ओहो, यावेळेला स्टेट डाऊन द ग्राउंड. बॉल बराच काळ हवेमध्ये आहे. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे आणि शेवटच्या क्षणाला मात्र 1 to 4 होत असताना झेल टिपला होता, परंतु चांगली सूर सुद्धा मारली होती आणि शेवटच्या क्षणी बॉल धरतीला दान झाला आणि ह्याच कारणास्तव जीवदान मिळाला फलंदाज निखिल याला. माफी असावी. अनिलला जीवदान मिळालं आहे आणि अनिल मात्र यावेळेला आग ओकणारी फलंदाजी करत आहे मैदानाच्या आतमध्ये. सातत्यानं झेल सुटले जात आहेत. सातत्यानं फील्ड मिस होत चालली आहे मैदानाच्या आतमध्ये. 100% एफर्ट देणं गरजेचं आहे.
ज्या ज्या वेळेला आपण क्रिकेट मैदानामध्ये खेळत असतो आणि या वेळेला मात्र अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला अगदी जखमेवरती मीठ चोळणारा हा षटकार पाहायला मिळाला आपल्याला. 6 धावा. थँक्यू डीजे, थँक्यू. मी म्हटलं ना, कॅच सोडली आहे का मॅच सोडली आहे. मैदानाच्या आतमध्ये ज्या ज्या वेळेला आपण कॅच सोडतो ना त्या त्या वेळेला फलंदाजाचा आत्मविश्वास दुणावताना पाहायला मिळतो आणि तोच आत्मविश्वास दुणताना पाहायला मिळतो. आणखीन एक या वेळेला मात्र अगदी मिड विकेटच्या डोक्यावरून पटक्यात आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. 6 धावा. षटकार. थँक्यू डीजे. खऱ्या अर्थानं मी सकाळच्या 17 वाजता म्हणतोय की कॅच सोडली आहे का मॅच सोडली आहे. आपण पाहिलं अगदी जर फलंदाजी करत होता अनिलला 2 जीवदान मिळाले आणि त्या जीवदानाच्या संधीचा अगदी नामी संधी प्राप्त झाली आणि त्या संधीचं सोनं करून दाखवलं. अगदी जर आपण पाहिलं धावफलक वधारत असताना धावफलकावरती धावा 40. 4 चेंडू 40 धावा धावफलकावरती. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं ना आणखीन एक बिग हिट. आणखीन एक यावेळेला मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगला अगदी आपण पाहिलं ना डोळ्यांची पाडणं फेरणारा हा एक येतोय अविश्वसनीय उत्तुंग असं अनिलच्या बॅट मधून. 6 धावा. षटकार. थँक्यू डीजे. खऱ्या अर्थानं अनिलसाठी एकच म्हणावं लागेल, मंजिल उन्हीं की मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसले उडान होते हैं. यावेळेला मात्र अगदी सलामी अगदी आपण पाहिलं ना समालोचन कक्षाला सलामी देणारा मानवंदना करणारा आणखीन एक षटकार. 6 धावा. थँक्यू डीजे. आपण पाहिलीत अगदी अनिल फलंदाजी करत असताना अनिलची कॅच सोडलीत का मॅच सोडली आहेत हे लक्षात निदर्शनात आलं असेल, परंतु ही जरतरची गोष्ट आहे आणि जरतरला क्रिकेटमध्ये प्राधान्य दिलं जात नाहीये. खऱ्या अर्थानं आपण क्रिकेट खेळत असताना 100% एफर्ट देणं आणि 100% महत्व देणं हे गावासाठी खेळत असताना ग्रामीण क्रिकेट खेळत असताना आपण बऱ्याचशा ठिकाणी पाहतो असे अनेकदा चित्र. मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं आग ओखणारी फलंदाजी करत आहे अनिल. मात्र एकच नाव धुमधुमत्या मैदानाच्या आतमध्ये, तो म्हणजे अनिल. अगदी अफलातून फटकेबाजी पाहायला मिळते, चौफेर फलंदाजी पाहायला मिळते. अगदी चौफेर बाजूला फलंदाजी करणारा फलंदाज अगदी वाऱ्यावरती षटकार पाहायला मिळतात त्याचे. छप्पन्न धावा धापलकावरती. शेवटचं अनामारीचे षटक स्लॉगवर हाताळण्याकरिता गोलंदाज निखिलला प्राचरण केले. स्ट्रायकिंग कडे आपण किलर द मिलर लेफ्टी स्ट्रायकर हा सुद्धा थांबायला तयार नाहीये, पण यावेळेला मात्र चूक घडली आहे. चांगला कमबॅक, चांगली गोलंदाजी दाखवतोय निखिल. वा भाई वा, काय क्लास दाखवतोय. अगदी अचंबित केलं फलंदाजाला खेळायचा होता बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, परंतु बॅट आणि बॉलचा काहीच संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल. ओहो, यावेळेला डायरेक्ट पायावरती आदळणार चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा खोदून काढलाय. अक्षरशः त्याला रनिंग बिटवीन द विकेट पहा. अगदी अनिलची चित्त्याची धाव आणि आरणाची चपलाई पाहायला मिळते दोन फलंदाजाच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं थांबायला तयार नाहीये. स्ट्राईक हवी होती लेफ्टीला, कारण तो सांगतोय धाव मिल्का भाग. खऱ्या अर्थानं स्ट्राईक हवी होती निखिलला, खेळायचं होतं निखिलला, कारण निखिल
अनिलकडे खूप आत्मविश्वास, नजाकत, ताकद, मोठे मोठे स्ट्रोक खेळण्याची क्षमता आहे. आणि या वेळेला मात्र आपण जर पाहिलं अजूनही चेंडू आहेत चार. चार चेंडूवरती मोठे प्रहार पाहायला मिळतील का? प्रश्नचिन्ह उद्भवतोय प्रेक्षकांमधून. या प्रश्नांचं उत्तर येणारे चेंडू असतील चार, ते देऊन जातील आपल्याला. पुढचा बॉल. ओहो, या वेळेला मात्र अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू राहिलाय, ब्लॉकेज पद्धतीचा चेंडू राहिलाय. डिक्लेअरच्या अगदी लेग बायच्या स्वरूपात धाव मिळेल. खऱ्या अर्थानं क्रिकेटमध्ये दोन गोष्टींना प्राधान्य दिले जातं, सर सचिन रमेश तेंडुलकर आणि परफेक्ट यॉर्कर. आपण यॉर्कर पाहिला. अनिल आपण पाहतोय, अगदी अनिलचा स्पेल जर पाहिला आपण फलंदाजीचा, 11 चेंडू मध्ये 44 धावांची बहारदार इनिंग आतापर्यंत पाहतोय आपण अनिलची. वा भाई वा, काय आपलातून पारी पाहायला मिळते आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. या वेळेला लो फुलटा चेंडू, आणखीन एक लॉंगरला क्षेत्ररक्षण आहे, अगदी वेगानं धावेल, परंतु एक धाव मिळेल. अगदी आपण पाहिलं अनिल पाहतोय ना आपण, अनिलला आपण 12 चेंडू मध्ये 45 धावा झाल्या, 400च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत आहे मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, इथे मात्र लॉंगरला क्षेत्ररक्षक आहे, करणार नाहीये कोणती चूक. आणि या वेळेला मात्र अगदी विकेट प्राप्त झाला, विकेट क्रमांक 2 बाद. चला स्पीडअप करायचा आहे, शेवटचा चेंडू बाकी आहे मैदानाच्या आतमध्ये. आपल्याला 25 मिनिटाचा अवधी दिला गेलाय. 25 मिनिटांमध्ये विशाल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. विशाल, हो हो हो, या वेळेला लेग स्टिकला मिस करून जाणार चेंडू राहिलाय. एस पंच दोन्ही हात स्थिरवताना पाहायला मिळतात आपल्याला. व्हाईट बॉल. ओहो, या वेळेला खडे खडे मल्टी हिट लगावण्याचा प्रयत्न, एफर्ट चांगलं होतं, परंतु त्याच्या बॉल अवाक्याच्या बाहेर. फिल्डर के मस्तक पे दस्तक देती हुई गेंद, बॉल सीमा बार. 6 धावा, षटकार. थँक्यू डीसे, थँक्यू. आपण पाहिला तर 24 चेंडूचा खेळ इथे संपुष्टात, पूर्वार्धाचा खेळ संपुष्टात आला आहे. उत्तरार्धाला सुरुवात होईल. तद्वर आपण जर पाहिलं विजयाकरिता पालेपण संघानं विजयाकरिता टार्गेट सेट केलं आहे 68 धावांचं. आणि जागृती क्रिकेट संघ या संघाला फलंदाजी करण्याकरिता इन्व्हाइट केलं जाईल. तदनंतर आपण पाहणार आहोत नाणेफेकी होईल. नाणेफेकी करता मी विनंती करतो साई क्रिकेट संघ ब त्यांच्या अगेन्स्ट खेळतील नवलाई निवातेवाडी संघ. दोन्ही कर्णधारांना विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी यायचंय. चला, आपल्याला अजून 3 मॅच खेळवायचे आहेत. उत्तरार्धाला जशी सुरुवात होईल तसं पुन्हा एकदा आपण जाऊयात मैदानाच्या आतमध्ये, परंतु या ऐकूयात एक सुमधुर गीत. थँक्यू डीजे. 68 68 धावांचा पाठलाग करायचा आहे. 24 चेंडू मध्ये 68 धावा आपल्याला
प्रति षटकामागे जर पाहिलं तर आपण 16.15च्या सरासरीने खेळ करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. चला स्पीडअप करायचा विनंती असेल. पालेपेन संघ आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजवा. व्यूहरचना त्वरित करा. विनंती असेल आपण आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येऊ द्या. चला नाणेफेक केली जाते मैदानाच्या. आपण एक बाजूला आपण पाहतोय अगदी यजमान संघ साई क्रिकेट संघ ब संघाला आपण खेळताना आज पाहणार आहोत आपण. त्याचबरोबर नवलाई निवाते वाडी संघ आणि टॉस बॉक्स मधून माहिती येते टॉस जिंकलाय नवलाई निवातेवाडी संघानं. आणि निर्णय काय असेल त्वरित कळवा. बॉल घ्या. चला मैदानाच्या आतमध्ये आघाडी जोडी 24 चेंडू मध्ये विजयाकरिता 68 धावांचा पाठलाग करायचा आहे. चला गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा याची देहा याची डोळा आज रंगतोय. सत्यसेवा मंडळ आयोजित श्री साई क्रिकेट संघ सत्यसेवा मंडळ चषक 2024 पर्व दुसरेचा सोहळा मैदानाच्या आतमध्ये आपण अनुभवतोय पाहतोय. सर्व प्रेक्षक वर्गानं लाईव्ह थेट प्रेक्षेपण पाहतायत त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आभार. स्पर्धा कुठेही जाऊ नका. पाहत राहा ऐकत राहा स्पर्धेचा आनंद घेत राहा. आज पहिला दिवस या स्पर्धेचा ह्या आयोजनाचा सत्यसेवा मंडळ चषक 2024चा पर्व दुसरे आणि गुहागरकर सर्वे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. अगदी आज 12 सामने आपण खेळवले. आज 12 सामन्यांचा समावेश या स्पर्धेमध्ये पाहिला. तदनंतर उद्या सुद्धा 12 सामन्यांचा समावेश असणार आहे. 12 सामने आपण खेळवले जातील उद्या. तदनंतर 2 फायनलिस्ट आपण काढणार आहोत मैदानाच्या आतमध्ये. आज एक टीम फायनलसाठी एक आज टीम निवडली जाईल. त्यातील मात्र काही शंका नाही आहे. ह्यातील मात्र जो संघ विजयी प्रस्थापित होईल तो मात्र अगदी फायनलच्या दिशेने समाविष्ट होईल. अगदी उद्या फायनलसाठीच खेळेल. चला मैदानाच्या आतमध्ये जिथे विद्यमान सामना आपण पाहत आहोत. एक बाजूला आपण पालेपेनला पाहतोय. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी पालेपेन पालपेनी चला या वेळेला मात्र अगदी बॉलला इथे मात्र पाहिलं ना आपण चप्पल होऊन खेळले. अगदी बॉलला कट केलं आणि बॉल सरळ झालाय सीमा पार चौकार. थँक्यू डीसे. पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं अगदी चप्पल झाले आणि थर्ड मॅनला बॉल कट केला आणि बॉलला सरळ पाठवून दिलं सीमा पार. पहिल्याच बॉलवरती चौकार पाहायला मिळाला. अगदी फलंदाजाचा विचार केला फलंदाज अकटच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. आणि नॉन स्ट्राईकला प्रथमेश पाहतोय आपण. अगदी या वेळेला देखील मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. फाईन लेगच्या डोक्यावरून उडवण्याचा मानस धाडस स्वप्न देखील पाहिलं होतं. खेळायचं होतं कुर्ल्याला. बॉल चाललाय पारल्याला. एक डॉट बॉल पाहायला मिळाला आपल्याला. मैदानाच्या आतमध्ये समीकरण काहीसं चित्र असं दिसताना पाहायला मिळालं. गोलंदाजी मार्क वरती चांगला कमबॅक दर्शवताना पाहायला मिळतोय कल्पेश. एक पहिल्या बॉलवरती चौकार आला. दुसरा बॉल डॉट आला. ओहो आणखीन एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. या वेळेला मात्र अगदी हात खोलू दिले नाहीयेत. फलंदाजाला थांबवून ठेवलंय. अचंबित केलंय. आणखीन एक येतोय अप्रतिम बॉल डॉट बॉल. चला स्पीडअप करायचं आहे. मैदानाच्या आतमध्ये टीम वर्क नको आहे. अजून एक सामना खेळवायचा आपल्याला. तदनंतर 3 सामने खेळवायचे आहेत.
एक मोठी गोष्ट राहिली, एक जम्याची बाब राहिली आहे की आपण 4 षटक खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. हा या वेळेला स्टेट डाऊन द ग्राउंड खेळायचं, परंतु अगदी डीप मधून क्षेत्ररक्षक वेगानं बॉलवरती धावत असताना पाहायला मिळाला आणि एक धाव परिपूर्ण केली जाते. 2 धावा दुहेरी धावसंख्येनंतर धावफलक आपण पाहतोय 6 धावा धावफलकावरती. मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं, हो यावेळेला मगाच्या स्टाईलनं अगदी फाईन लेगला बॉलला भिरकावून दिलाय सीमा पार. धावा मिळतील 6. येतोय षटकार. थैंक यू डीजे। पाने को अभी कई मुकाम बाकी है इस खेल में। ये खेल का कहीं इंतजाम बाकी है, अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन, पुरा आसमान बाकी आहे. बरंच काय अजून आहे, बरंच औपचारिकता मैदानाच्या आतमध्ये अजून पाहायला मिळते आपल्याला. पहिलं सत्र चालू आहे, अगदी उत्तरार्धामध्ये 68 धावांचा पाठलाग करत असताना अगदी वेगाने फलंदाजी प्रथमेशची पाहायला मिळते आपल्याला. आणि या वेळेला मात्र वाईटच्या स्वरूपात धावा मिळतील 4. या पंचांचा इशारा तर वेलकम फॉर 4 धावा. ओहो यावेळेला आणखीन एक खडे खडे मल्टी हिट लगावण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा काहीसा संपर्क होताना पाहायला मिळाला नाही. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतंय. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. पहिला षटक संपुष्टात, पहिला षटका अखेर. धावफलक जर पाहिलं आपण तर 17 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. चांगलं सन्मानजनक स्कोर आपल्याला पाहायला मिळतंय. खऱ्या अर्थानं 16.75च्या सरासरीनं प्रति षटका माग खेळ केला करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. आणि पहिल्या षटकात जर आपण पाहिलं तर 17 धावा लगावल्या गेल्यात मैदानाच्या आतमध्ये. खऱ्या अर्थानं आपण म्हणतो ना, प्रत्येक संघाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. इथे प्रत्येकाला 100% एफर्ट देणं गरजेचंच आहे. मैदानाच्या आतमध्ये ज्या वेळेला आपण आपल्या गावाचा, आपल्या नावाचा टी शर्ट परिधान करून मैदानाच्या आतमध्ये उतरतो ना, त्यावेळेला 100% एफर्ट देणं गरजेचं आहे. आणि इथे मात्र ना नावासाठी ना स्वतःसाठी आपण खेळतो, ते म्हणजे ते फक्त आणि फक्त गावासाठी. मैदानाच्या आतमध्ये ग्रामीण क्रिकेट सांगून जातं आपल्याला, ज्या ज्या वेळेला आपल्या अंगावरती गावाच्या नावाचा टी शर्ट आपण परिधान करतो ना, त्या वेळेला फक्त गावासाठीच आपण खेळताना पाहायला मिळतो. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दुसरं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवरती अनिल. अनिल गोलंदाजी मार्कवरती. फलंदाजी तर आक्रमक तर राहिली आहे, अगदी अफलातून फलंदाजी पाहायला मिळाली अनिलच्या माध्यमातून. अष्टपैलू खेळाडूची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आपल्याला. अगदी मैदानाचा राजा म्हणजेच काय, अनिल. ओहो लो फुलटा चेंडू यावेळेला कव्हर पॉइंटला, डीप कव्हर पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे, अगदी बॉल वेगानं फेक करेल. 2 धावा सहजरित्या परिपूर्ण झाल्या आहेत. या दुहेरी धावसंख्येनंतर धावफलक वधारला जात आहे. धावा 19 धावा धावफलकावरती.
चांगलं कमबॅक दर्शवताना पाहायला मिळतं आपल्याला. गोलंदाजी मार्कवरती अनिलला पाहतोय आपण. फलंदाजी स्ट्रायकिंगकडे आता पाहतोय आपण प्रथमेशला. अगदी प्रथमेश सकाळच्या सत्रामध्ये खूप चांगली कामगिरी पाहायला मिळाली त्याच्या माध्यमातून सुद्धा. आणखीन एक या वेळेला देखील लेग स्टिकला मिस करून जाणारा चेंडू राहिलाय. एज इट इज व्हाईट. पंच दोन्ही हात फेलवताना पाहायला मिळते. 2 धावा मिळतील. व्हाईट +1 अशा 2 धावा मिळतील. या दुहेरी धावसंख्येनंतर धावफलक वातारलं जात आहे. 21 धावा धावफलकावरती. धावा. चला मैदानाच्या आतमध्ये पंचांजवळ कोणतीही दाद मागू नये विनंती असेल. आपण ऑन फील्ड डिसिजन असेल ते पंच देतील. चला प्लीज विनंती आहे की आपण लाईव्ह खेळत आहात मित्रांनो. प्लीज ऑन फील्ड डिसिजन असेल पंच देतील. चला मित्रांनो त्वरा करा की आपण सामना खूप वेळ घेतात. 25 मिनिटांचा आपल्याला अवधी दिला जातोय. 25 मिनिटांमध्ये 4 षटक पूर्ण हातलायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा ना सर. ओके. ओहो आणखीन एक मोठा बिग हिट करण्याचा प्रयत्न परंतु यावेळेला बॅटच्या स्टिकरला बॉल लागून अगदी बॉल बराच काळ हवेत आणि इथे मात्र सहज आणि साधा सोपा रीते झेल टिपलाय. फलंदाज मात्र माघारी परतवलाय. अर्थातच प्रथमेश बॅक टू द पॅव्हिलियन गॉन. थँक्यू थँक्यू डीजे थँक्यू. चला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नीरज. स्ट्रायकिंगकडे नीरज. आपण नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शन पाहायला मिळतोय. न्यू बॅटर नीरज. चला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती अगदी समालोचन कक्षाच्या एंड कडून गोलंदाजी करत असताना फोर्थ विकेट. अगदी अनिलला पाहतोय आपण. फलंदाजीचा जर विचार केला तर फलंदाजी करण्याकरिता नवीन फलंदाज नीरज अष्टपैलू खेळाडूची कामगिरी करत असताना आपल्या संघासाठी योगदान देताना पाहायला मिळतंय. ओहो हलक्या हाताने स्टिअर केले आहे. सन्मान दिलाय चेंडूला परंतु यावेळेला मात्र आपण जर पाहिलं ज्या वेळेला आपण शालेय जीवनामध्ये खेळत असताना गोट्यांचा काहीसा खेळ आपल्याला कमी खेळताना पाहायला मिळाला. खेळ आपण कमी खेळला त्या कारणास्तव आपल्याला नियम पाहायला मिळाली नाही आणि यावेळेला मात्र खेळाडूला संधी मिळाली. जीवदान मिळाला. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दुसरं षटक मार्गस्थ प्रगतीपथावरती
गोलंदाजी मार्क वरती अनिलला पाहतोय. आणखीन एक या वेळेला डीप कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. बॉलची फेक करेल तद्वर 2 धावा सहजरित्या. चला आपण वेळ खूप घेतात, विनंती असेल आपण एक शतक हाताळण्याकरिता जवळजवळ 10-15 मिनिटं घेतात आणि आपल्याला 25 मिनिटाचा अवधी दिला जातोय. अगदी अगदी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल अगदी उसळी घेणारा राहिला. फलंदाजाला मात्र अगदी बॅट खोलू दिली नाहीये, रूम बनवून दिला नाहीये. त्याच कारणास्तव धाव मिळेल एक, चांगली फेक, धाव मिळेल एक. एकेरी धावसंख्येनंतर धावफलक वधारला जात आहे. धावफलकावरती धावा 25 धावा. ला 1. हो हो हो, आणखीन एक यावेळेला मात्र अगदी किपर जर पाहिलं ना, चतुराईने किपिंग करताना पाहायला मिळाले आपल्याला आणि डॉट बॉलची सांगता पाहायला मिळाली. दुसरा षटक संपुष्टात. दुसऱ्या षटका अखेर धावफलक पाहिलात तर आपण 25 लॉस ऑफ 1 विकेट ऑन स्कोर बोर्ड. तिसऱ्या षटकाला होईल सुरुवात, तद्वर ऐकूयात एक डीजे. आपण पाहतोय तिसऱ्या षटक हाताळण्याकरिता विशालला प्राचरण केले गेले. विशाल गोलंदाजी मार्क वरती. ओहो, यावेळेला स्टेट डाऊन द ग्राउंड. अगदी डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, वेगानं बॉल वरती जाईल परंतु बॅकअप चांगला मिळाला आणि एक धाव. अगदी 2 धावा एकेरी धावेमधून 2 धावेला कन्वर्ट केल्या गेल्या आणि 2 धावेच्या साह्यानं धावफलक इथे पाहायला मिळते आपल्याला. 27 धावा, 27 लॉस ऑफ 1 विकेट. चला स्पीडअप करायचं आहे, मैदानाच्या आतमध्ये विनंती असेल, आपण खूप वेळ घेतात. दोन्ही संघांना विनंती असेल. ओहो, यावेळेला देखील लाफ करण्याचा प्रयत्न, शपलवून खेळण्याचा प्रयत्न अगदी बॅकफुटला येत असताना पाहायला मिळाला आपल्याला आणि डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. अगदी शरीरावरती आदळणारा चेंडू राहिला, निर्धाव चेंडू. आणखीन एक यावेळेला देखील लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न, अगदी इन स्विंग करण्याचा प्रयत्न होता परंतु यावेळेला देखील अगदी पायावरती आदळणारा चेंडू राहिला. दरम्यानच्या कालावधीमध्ये धावफलक आपण पाहतोय, धावा मिळतील. एक धाव एकेरी धावसंख्येनंतर धावफलक पाहतोय आपण 28 धावा धावफलकावरती. ओहो, आणखीन एक यावेळेला स्टेट डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहे, टिपलाय सेल, संपलाय फलंदाजाचा खेळ, बसत नाहीये धावसंख्येला मेल. काय चालू आहे मैदानाच्या आतमध्ये खेळ. एस डीजे. थँक्यू डीजे, थँक्यू. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज आदित्य. ओहो, यावेळेला लो फुलटा चेंडू आहे, बराच काळ बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे, डाऊन द बॉल. आणखीन एक 1 मोर विकेट. बॅक टू द पॅव्हिलियन, गॉन. फलंदाज बाद.
थँक्यू डीजे. चला मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज. ओहो, हा देखील खडे खडे मल्टी हिट लगावण्याचा प्रयत्न. हाफ ट्रॅकर चेंडू हापाम फुल करण्याचा प्रयत्न. तिसरा षटक संपुष्टात. तिसरा षटक अखेर धावफलक आपण पाहिलं तर धावा 28 धावा धावफलकावरती. आता शेवटचं हाणामारीचं स्लॉग ओव्हर हाताळण्याकरिता कोणाच्या हातात चेंडू सुपूर्द केलं जात आहे मैदानाच्या आतमध्ये. चला बाकी क्षेत्ररक्षकांना विनंती आहे आपण खूप वेळ घेत. आता आपण दोन्ही संघांना विनंती असेल, अगदी 25 मिनिटाचा अवधी दिला गेला होता. आपण खूप एक षटक हाताळण्याकरिता 10 ते 15 मिनिटं घेतात. एक उंच पुरा हाय ऍक्शन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती. शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता गोलंदाज ऋषीला या वेळेला गोलंदाजी करण्याकरिता पाचारण केलं गेलंय. एक उंच पुरा हाय ऍक्शन मैदानाच्या आतमध्ये. एक हर हुनणारी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करण्याकरिता. अगदी ऋषी. पहिलाच बॉल अप्रतिम राहिला आहे. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळाली पहिल्याच बॉलवरती. अगदी प्रेशर क्रिएट करताना पाहायला मिळतोय. जर आपण पाहिलं पालपेने संघ अगदी आणखीन एक चांगला कमबॅक. गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. अगदी प्रभावित केले गोलंदाजानं. 2 बॉल 2 चेंडू डॉट झाले आहेत. निर्धावची सांगता दोन्ही बॉलवरती पाहायला मिळाली. अगदी जर आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीचा अगदी सटीक लेंथ आणि लाईन वरती गोलंदाजी हाताळत असताना आणखीन एकदा अगदी फलंदाजाला अचंबित ठेवलंय. दाखवून देतोय अबे हटा हम हमें बाकी सब पानी कम है क्योंकि हमारे गेंदबाजी में दम है और इस मैदान के ऊपर हम बाजीराव सिंघम है. दाखवून देतोय. लगातार 3 चेंडू 3 निर्धाव निघालेत आणि यावेळेला मात्र स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. अगदी तडमॅनला क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळेल. समीकरण मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं आपण अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. 2 चेंडू आणि 39 धावा. ओहो, यावेळेला मात्र अगदी उशिरा का होईना परंतु यावेळेला देखील फाटक्यामध्ये नाही राहिलाय वजन. टिपलाय सेल आणि संपलाय आणखीन एक फलंदाजाचा खेळ. एस डीजे थँक्यू. मैदानाच्या आतमध्ये मिथून. हो यावेळेला देखील ऑफस्टिकला मिस करून जाणारा चेंडू राहिलाय. बराचसा बाहेर राहिलाय. पंच दोन्ही हात स्थिरावताना पाहायला मिळते. एक अतिरिक्त धाव व्हाईट बॉल. हो यावेळेला देखील डान्सिंग डाऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु फलंदाज आणखीन एक होतंय बाद आणि इथे मात्र सामना जिंकलाय पालेपण संघानं. विजयी संघाचं सहर्ष स्वागत. पराभूत संघाचं बरचसं कौतुक. हार्ड लक जागृती क्रिकेट संघ आणि